मॉर्निंग फ्रेंड, शुभ सकाळ, राम राम. आज आपण पणतीच्या 11व्या भागामध्ये आपण येवलीच गावामध्ये भैरवनाथ देवालय ते बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे. भटकंतीच्या 11व्या भागामध्ये आज येवलीच गाव, तालुका पन्हाळा. अशा प्रकारे आपल्याला भैरवनाथ देवालयाची कमान लागते आणि एकदम असं डोंगरामध्ये असलेले निसर्गाच्या सानिध्यातील भैरवनाथ देवालय आज आपण बघणार आहोत. आजूबाजूला अशा प्रकारे आपल्याला झाडी वगैरे असे दिसतात बघा, हिरवगाळ झाड. पावसाळ्यामध्ये इथे खूप छान वातावरण आपल्याला इथे बघायला भेटते. निसर्गरम्य असे हे वातावरण मध्ये वसलेले भैरवनाथ मंदिर येवलूज गावापासून समोर 1 किलोमीटर अंतरावरती हे असलेले मंदिर आहे, भैरवनाथ मंदिर. अशा प्रकारे आपल्याला इकडे येण्यासाठी हा रस्ता आहे आणि आज आपण तो भैरवनाथ मंदिर हे इथे बघण्यासाठी आज आपण जाणार आहे. तर चला मग. अशा प्रकारे प्रथम आपल्याला पायऱ्या चढून वरील बाजूला मंदिराकडे जायला लागतं. जाताना आपल्याला एकदम जुना काळातील वडाचे झाड पण आपल्याला इथे बघायला मिळते. किती मोठं वडाचं झाड आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला पायऱ्या चढायला चढत आपण मंदिराच्या आवारात जाणार आहोत. अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर पण आहे, एकदम स्वच्छ असा हा परिसर आपल्याला इथे बघायला मिळतो. मंदिर आपल्याला भैरवनाथ मंदिर समोरील बाजूला आहे. तसेच आज आपण भैरवनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आलतो, तर आपल्याला इथे शाळेतील मुलांचे वनभोजन आलेले इथे आपल्याला बघायला मिळते. शाळेतील मुलं खेळताना वगैरे आपल्याला इथे बघायला भेटतात. हे बघा, अशा प्रकारे वडाचं झाड, खूप पुरातन काळातील हे वडाचे झाड आहे असं वाटतं. अशा प्रकारे आपण गेल्यानंतर पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला सभामंडप, अशा प्रकारे आपल्याला सभामंडप दिसतात. भाविकांना बसण्यासाठी, थांबण्यासाठी असे दोन्ही बाजूला आपल्याला पुरातन काळातील सभामंडप आपल्याला इथे बघायला मिळतं. भैरवनाथ मंदिर येवलूज येथे अशा प्रकारे हे सभामंडप आहे आणि खाली आपल्याला मुलं खेळताना वगैरे दिसते. हे बघा, या प्रकारे पावसाळ्यात बसण्यासाठी वगैरे असे सभामंडप इथे केलेलं आपल्याला दिसत आहे. पूर्णपणे काळ्या दगडात केलेले हे सभामंडप आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. इथे आपल्याला दिसत आहे हे भैरवनाथ मंदिर, पुरातन काळातील भैरवनाथ मंदिर. समोर आपल्याला नंदी महाराज पण आपल्याला इथे बघायला मिळत आहे. अशा प्रकारे भैरवनाथ मंदिराचा आपल्याला हा मंदिरातील गर्भगृह, मंदिराचा हा परिसर आहे. बघा कसा एका दगडामध्ये कोरीव काम केलेले फार पुरातन काळातील मंदिर आहे. अशा प्रकारे आपल्याला खांबाचे मंदिर, खांबा हे आपल्याला इथे बघायला मिळतं. अशा प्रकारे भैरवनाथ मंदिर आपल्यासमोर भैरवनाथ मंदिराचा गर्भगृह आहे. इथे पुजारी पूजा करताना पण आपल्याला इथे दिसत आहेत. हे बघा, भैरवनाथ मंदिर, भैरवनाथ देवाची मूर्ती ही फार पुरातन काळातील मूर्ती आहे. अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते. पुजारी पण आहेत, आज पूजा चालू आहे. अशा प्रकारे आपल्याला खांब बघायला भेटतात, एकाच दगडामध्ये कोरलेले खांब अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळते. अशा प्रकारे हे भैरवनाथ मंदिर आहे. वरील बाजूला आपण आता जाऊया. अशा प्रकारे आपल्याला इथे चारही बाजूला निसर्गरम्य वातावरण असलेले हे येवलूज गावातील भैरवनाथ मंदिर. हे बघा, कळस, भैरवनाथ मंदिराचा कळस आपल्याला इथे बघायला मिळतो. शाळेतील मुलं वनभोजनसाठी आलेले आहे. खेळताना बागडताना आपल्याला इथे समोर दिसत आहे. त्यांच्यासोबत शिक्षक, पालक पण आलेले आहेत. अशा प्रकारे इथे भाविकांची पण खूप गर्दी असते. इथे यात्रा व विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. अशा प्रकारे भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागील समोरील बाजूला आपल्याला पुरातन काळातील शिवमंदिर इथे आपल्याला बघायला मिळते. अशा पायऱ्यावर चढून गेल्यानंतर आपल्याला इथे समोरील बाजूला शिवमंदिरात आपल्याला इथे बघायला मिळते. पिंड आहे मंदिराची, मंदिरात आपल्याला इथे पिंड दिसते. तसेच नंदी, आजूबाजूला आपल्या मंदिराच्या दीपमाळ वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात. अशा तऱ्हेने आपण वरील बाजूला आलेलो आहे आणि माझ्या मते हा इथे वरील बाजूला आहे. आपल्याला मंदिराला वेढा घालण्यासाठी पायवाट वगैरे केलेली इथे आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे आपण
पुरातन काळातील मंदिरापासून आता समोर आलेलो आहे. समोर गेल्यावरती परत हे अशा दगडी चिराची बांधकाम केलेली आणि दगडी चिरापासून पायवाट केलेली आपल्याला मंदिराच्या वरील बाजूला भेटते. पुढे आपण चालत जाऊया काय आहे ते बघूया. आता समोर आल्यानंतर आपल्याला शंकराची पिंड दिसते. परत आपण दर्शन घ्यावे. अशा प्रकारे शंकराची पिंड आपल्याला इथे बघायला मिळते. परत खालील बाजूलाही पायवाट आपल्याला जाताना दिसते. अशा तऱ्हेने आजूबाजूला निसर्ग रम्य वातावरण असलेले हे भैरवनाथ मंदिर येऊलच. अशा प्रकारे आपण खाली आलो. परत वरील बाजूला आता आपण चालत जाऊया. वरील बाजूला काय आहे ते बघूया. आजूबाजूला आपल्याला शेती दिसते आणि पावसाळ्यामध्ये इथे एवढं छान वातावरण असते. हिरवगार आपल्याला इथे हिरवळ दरवळली दिसते. हिरवगार असे वातावरण आपल्याला इथे बघायला पण मिळते. अशा प्रकारे आपण येवलीच गावातील भैरवनाथ मंदिर इथे आपण आलेलो आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे विविध देवांच्या मूर्ती त्यांच्या पूजा अर्चा केलेल्या आपल्याला इथे बघायला मिळते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे भेटते. वरती आपल्याला आल्यावरती अशा प्रकारे आपल्याला मूर्त्या वगैरे पुरातन काळामधल्या आपल्याला इथे बघायला मिळतात. अशा प्रकारे आज आपण येवलूज गावातील भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळते. वरून आपल्याला सर्व गावात बघण्यासाठी वगैरे व्यवस्थित आहे. बघा भैरवनाथ मंदिराचे कळस आपण आता वरील बाजूला आपण आलेलो आहे. अशा प्रकारे भाविकांची खूप गर्दी असते इथे. विविध कार्यक्रम जत्रा वगैरे असते त्या टायमाला इकडे आपल्याला भाविकांची गर्दी इथे बघायला मिळते. अशा तऱ्हेने आपण येवलूज गावातील भैरवनाथ मंदिर इथे आलेलो आहे. अशा प्रकारे आपल्याला मंदिराच्या समोर नंदी महाराज, समोर बाजूला भैरवनाथ. आता भाविक पण येणं चालू झालेले आहेत मंदिरात पाया पडण्यासाठी वगैरे. अशा प्रकारे आता शाळेची मुलं इथे वनभोजनासाठी आलेले आपल्याला इथे बघायला मिळत आहे. अशा प्रकारे आज आपण येवलूज गावातील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी भटकंतीमध्ये आपण आलेलो. भाविक लोक आलेले पण आपल्याला इथे समोर दिसत आहेत. आजूबाजूचा परिसर किती शांत आणि एकदम असं वातावरण, शांत वातावरणात आपण आज या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळते. हे बघा अशा प्रकारे आपण भैरवनाथ मंदिर येवलूज या ठिकाणी आलो. प्रकारे आज आपण येवलूज गावातील भैरवनाथ मंदिर याच्या दर्शन घेण्यासाठी आलो होतो. आज भटकंतीच्या 11व्या भागामध्ये बंडाळा तालुक्यातील येवलूज गाव येथील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी आज आपण आलेलो. तरी या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये व फ्रेंडमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे अशीच नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन भेटेल व अशीच नवीन नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सबस्क्राईब व शेअर केल्यामुळे मला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल व असेच नवीन नवीन मी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करेन. बाय, धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये.